नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजचा जो दिवस आहे गणराज्य दिवस आहे. चॅनेलतर्फे आपल्या सर्वांना गणराज्य दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आजचा जो पंचांग आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे जो सुरुवात होईल दुपारी 3:24 ते 4:47 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 6:47 ते संध्याकाळी 4:47 ते 6:10 आणि यमगंड काळ दुपारी 12:39 ते 2:02 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. सकाळी 8:26 हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र नेपच्यून बरोबर केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि नेपच्यूनचा लाभ योग होणार आहे. शुक्र आणि हर्षलचा सुद्धा लाभ योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या अष्टम सणा चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. व्ययातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दशमातला बुध आणि व्ययातला नेपच्यून ह्या लाभ योग करणार आहे आणि लाभातला शुक्र आणि तुमच्याच राशीतला हर्षल हा सुद्धा लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजचा दिवस तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा, कॉन्फिडन्स आणि एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्याकडे शुभफलदायी राहणार आहेत. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस करता येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. भाग्यातला बुध आणि लाभातला नेपच्यून हा लाभयोग करणार आहे आणि दशमातला शुक्र आणि व्ययातला हर्षल हा सुद्धा लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही व्याधी डोकं वर काढू शकतील. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी मात्र करू नका. येणार 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही चांगला इंट्युशनसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. याचप्रमाणे तुमचा अष्टमातला बुध आणि दशमातला नेपच्यून हा लाभयोग करणार आहे. भाग्यातला शुक्र आणि लाभातला हर्षल हे सुद्धा लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराबरोबर काही छोट्या मोठ्या कारणावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. गैरसमजाचं वातावरण होण्याची शक्यता जास्त राहील. त्याचप्रमाणे
काही अनपेक्षित लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भाग्याचे उत्तम साथ लाभेल. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकाल. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. सप्तमातला बुध आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करतील आणि अष्टमातला शुक्र आणि दशमातला हर्षल हे सुद्धा लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. काही अनपेक्षित लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर केंद्रयोग करेल. तुमचा षष्ठातला बुध आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करतील. सप्तमातला शुक्र आणि भाग्यातला हर्षल हे सुद्धा परस्पर लाभयोग करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोड्याफार प्रमाणात गैरसमजाचं वातावरण तयार होईल. ज्या गर्भवती महिला आहेत सिंह राशीच्या त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमातला बुध आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करतील आणि षष्ठातला शुक्र आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर लाभयोग करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद चित्र अशा प्रकारचे काही गोष्टी घडू शकतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम अनुभव येऊ शकतील. फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्या 3यात भ्रमण करेल आणि 4थातल्या नेपच्यूनबरोबर केंद्रयोग करेल. याचप्रमाणे 4थातला बुध आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करणाऱ्या पंचमातला शुक्र आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर लाभयोग करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. मात्र थोडासा ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. बऱ्याच प्रमाणात तुम्ही एनर्जेटिक राहाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातलं जे वातावरण असेल, घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्या 2यात भ्रमण करेल. पंचमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. 3यातला बुध आणि पंचमातल्या नेपच्यून हे परस्पर लाभयोग करतील आणि 4थातला शुक्र आणि षष्ठातला हर्षल हे सुद्धा लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अवाजवी खर्च होणार नाहीत याकडे लक्ष द्या. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील.
तुमच्यामधलं एनर्जी जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा दिसेल. काही कामं तुमची अचानकपणे पूर्ण होताना दिसतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीच्या व्ययस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल. चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते कामं अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांमध्ये थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. छोट्या-मोठ्या कारणामुळे मनावर मळब आल्यासारखं वाटेल. परंतु तसं काही होऊ देऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेपच्यून बरोबर केंद्र करेल. तुमच्याच राशीतला बुध आणि तृतीयातला नेपच्यून हे परस्पर लाभयोग करतील. द्वितीयातला शुक्र आणि चतुर्थातला हर्षल हे सुद्धा लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा, दगदगीचा दिसून येईल. स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त जाणवल्यासारखं जाणवेल. कारण महत्त्वपूर्ण कामामध्ये अडथळे निर्माण झाल्यासारखे वाटेल. त्यामुळे तुमचा मूड काही ठीक राहणार नाही. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमची बरीचशी कामं पूर्ण होताना दिसतील आणि तुमच्यामधला जो कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आहे तीसुद्धा किंवा तुमचा मूडसुद्धा अतिशय चांगला सकारात्मक दिसून येईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. अडकलेले तुमचे आर्थिक संदर्भातले व्यवहार मार्गी लागू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीय स्थानातील नेपच्यून बरोबर केंद्र करेल. व्ययातला बुध आणि द्वितीयातला नेपच्यून हे लाभयोग करणारे आणि तुमच्याच राशीतला शुक्र आणि तृतीयातला हर्षल हे सुद्धा लाभयोग करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भातले व्यवहार आजच्या दिवशी थोडंसं जपून करणं गरजेचं राहील. खर्च आणि इन्व्हेस्टमेंट या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमची अडकलेली कामं पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. चांगल्या काही इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागताना दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:26 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या लाभातला जो बुध आहे तो तुमच्याच राशीतल्या नेपच्यून बरोबर लाभयोग करेल आणि व्ययातला शुक्र आणि द्वितीयातला हर्षल हे सुद्धा परस्पर लाभयोग करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अडथळे येतील. तुमचे निर्णय चुकल्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ अनपेक्षितपणे मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमची बरीचशी कामं हातावेगळी होऊ शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.